दिग्रसमध्ये पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली। या कारवाईनंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे। दिग्रस तालुक्यातील आरंभी येथे पोलिसांनी छापा टाकून 4 आरोपींविरुद्ध कारवाई केली। त्यांच्याकडून गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्रा आणि मशीनसह 95,000 रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी BNS, कोटपा आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान गुटखा तस्करीबाबत माहिती असूनही अन्न व औषध प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय।